राज्यातील सर्व पेन्शनधारकांचे नवीन वर्ष या ठिकाणी गोड झाल्याचं बघायला मिळतंय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील टोटल 72 लाख पेन्शनधारकांना पेन्शन वाढीचा प्रस्ताव या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पेन्शन वाढीचा जो काय प्रस्ताव होता तर तो आता मान्य केला आहे, यावरती सही केली आहे। त्यामुळे कोणत्या पेन्शनधारकांना किती पेन्शन वाढवून दिली जाणार आहे याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जे आता पेन्शनधारक पेन्शन घेतात त्यांची पेन्शन वाढवून मिळणार असल्याची मोठी माहिती आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। त्यामुळे तुमची पेन्शन नेमकं किती हजार रुपयांनी नवीन वर्षामध्ये वाढवून सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे, नेमकं कोणती अपडेट सरकारच्या माध्यमातून नवीन या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, लक्ष देऊन बघा। आता नुकत्याच झालेल्या कार्यालयीन ज्ञानपात तुमची पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच DOPPW वर्धित महागाई मदत DR साठी नेमका आता कोण पात्र असेल आणि त्याची गणना नेमकं कशा पद्धतीने केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे। अर्थ मंत्रालयाने केंद्रीय सरकारच्या या ठिकाणी पेन्शनधारकांची आणि राज्य सरकारी पेन्शनधारकांची महागाई रिलीफ DR 42% वरून आता 46% पर्यंत या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। तसेच आता काही सवलती सुद्धा पेन्शनधारकांना नवीन वर्षानिमित्त लागू करण्यात येणार आहेत। तुम्हाला जी पेन्शन मिळते तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून आता पेन्शन मिळते। मग ती पेन्शन नेमकं किती वाढवण्यात आल्या, तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या सरकारी बँकांमध्ये पेन्शन घेणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून नेमकं किती हजार रुपयांनी पेन्शन तुम्हाला वाढवून सरकारने देण्याचं ठरवलंय। आतापर्यंत पेन्शन वाढणार अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या, परंतु नवीन वर्षानिमित्त सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं आता पाहायला मिळतंय। मग आता पेन्शनधारकांनो, येत्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून तुमची पेन्शन आता किती वाढवून तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। मग आता कोणकोणत्या निवृत्ती वेतनधारकांना नेमका किती हजार रुपयांचा लाभ वाढवून मिळणार आहे, तुमचे वय नेमकं किती आहे, किती आता तुम्ही रिटायरमेंट कोणत्या वयामध्ये त्या ठिकाणी झालाय, नेमकं कोणत्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट नोकरीतून आपल्या घेतलेले आहे, सविस्तरपणे या ठिकाणी तुमची पेन्शन किती मिळणार आहे याचा अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलाय। बघा, या ठिकाणी DOPPW नुसार वाढीव DR चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना आणि राज्य सरकारच्या पेन्शनधारकांना तसेच कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना, संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक, नागरी, त्यानंतर निवृत्ती वेतनधारक, अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक, रेल्वे निवृत्ती वेतनधारक, तसेच आपल्या राज्याचा जर विचार केला तर निवृत्ती वेतनधारकांमध्ये शिक्षक असतील, तसेच कलेक्टर ऑफिसमधील जे काही कर्मचारी असतील। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता निवृत्ती वेतन त्या ठिकाणी जर विचार केला तर अनेक जे पेन्शनधारक आहेत तर ते महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी क्लास 3, क्लास 4, या ठिकाणी क्लास 2 आणि क्लास 1 जे काय अधिकारी आहेत ते रिटायरमेंट झालेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन वाढीचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पेन्शन तुमची वाढ करण्यात येणार आहे। नवीन वर्षाचं तुमच्यासाठी या ठिकाणी गिफ्ट आहे असं म्हणावं लागेल। मग आता किती हजार रुपयांनी तुमची पेन्शन वाढ करण्यात आल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महाराष्ट्रातील पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षानिमित्त सर्वात मोठी आनंदाची बातमी दिल्या। मग तुमची पेन्शन आता जर तुम्हाला वाढवायची असेल तर यासाठी प्रत्येक पेन्शनधारकांना येत्या त्या ठिकाणी 10 दिवसांच्या आतमध्ये अर्ज सुद्धा करायचा सांगितलंय। जे पेन्शनधारक आता अर्ज करतील त्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढवून महिन्याच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। या संदर्भातील एक अर्ज शासनाला तुम्हाला तातडीने आता भरून द्यायला सांगितलं आहे। गेल्या 10 वर्षातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी मागणी या ठिकाणी सरकारने पूर्ण करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेतलाय। मग आता सरकारने या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट नेमकं तुम्हाला काय काय दिल्या ती तुम्हाला सर्वांना समजावून सांगतो। फक्त तुम्ही 2 मिनिटे आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। कोणाची पेन्शन किती वाढवण्यात आल्या, सरकारने नवीन वर्षानिमित्त तुम्हाला काय काय गिफ्ट देण्याचं ठरवलंय, सर्व माहिती तुम्हाला समजावून सांगतो। पहा,
आता या ठिकाणी ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स, फॅमिली पेन्शनर्स, प्रोव्हिजन पेन्शनर्सला हा लाभ मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायाधीशांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे आता जाहीर केला आहे. आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंटचे जे काय पेन्शनधारक आहे, तसेच त्यांनी रिटायरमेंट घेतल्या, त्यांना सुद्धा या ठिकाणी आता पेन्शन आता वाढवून देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे. आता EPFO पेन्शन स्कीम आणि EPS मधून पेन्शन मिळणे या ठिकाणी तुम्हाला आता सोपं होणार आहे, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग आता पुढील महिन्याच्या जानेवारीपासून आता कोणकोणत्या पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, किती हजार रुपयांनी पेन्शन वाढ करण्यात येणार आहे, त्यासाठी कोणती अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या, सरकारने याबद्दल नेमकं काय म्हणलंय. आता बघा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय आता पेन्शन वाढवण्यासंबंधी तुम्हाला एक अर्ज शासनाला भरून द्यावा लागणार आहे. तसेच कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन नवीन वर्षानिमित्त वाढणार आहे याबद्दल आता सरकारने काय काय अपडेट दिल्या आणि केंद्र सरकारने एका नव्या प्रणालीला मान्यता दिल्या. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ची कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे बघा आता EPS या ठिकाणी 1995 पेन्शनधारकांना मोठा लाभ या ठिकाणी देण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. सरकारने पेन्शनधारकांसाठी केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच आता या ठिकाणी CPS ला हिरवा कंदील देखील आता दाखवलाय. म्हणजेच हिरवा कंदील दाखवलाय म्हणजे तुमची पेन्शन आता वाढ केली जाणार आहे. येणाऱ्या या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला येणारी जी आता जानेवारी महिन्यातील पेन्शन आहे तर ती तुम्हाला किती रुपयांनी वाढवून सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे याचीच अपडेट तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता प्रत्येक पेन्शनधारकांना पेन्शन वाढवण्यासाठी एक अर्ज भरावा लागणार आहे. राज्य सरकारची पण पेन्शन वाढणार आहे आणि केंद्र सरकारची पण पेन्शन वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील व केंद्रातील सर्व पेन्शनधारकांना यासाठी आता मोठा फायदा होणार आहे. तसेच जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या. तुम्ही पेन्शन जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे SBI मध्ये घेत असाल तर एक नवीन अपडेट नवीन वर्षानिमित्त तुम्हाला आता सांगण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी ज्या पेन्शनधारकांचं वय आता 70 वयावरील आहे त्यांना केंद्र सरकारकडून पेन्शन वाढवण्यात आल्या. तुम्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून जर राज्य शासनाची पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही वयाच्या 60 वयापासून पेन्शन वाढवण्यात आल्या. केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर 70 वयापासून पेन्शन वाढवण्यात आल्या आणि राज्य सरकारची पेन्शन घेत असाल तर तुमची पेन्शन या ठिकाणी 60 वयावरील वाढवण्यात आल्या. केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टीम म्हणजेच या ठिकाणी CPS कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 95 या ठिकाणी अंतर्गत प्रस्ताव याआधी देण्यात आला होता. बघा, तुम्हाला जी पेन्शन वाढणार आहे यासाठी सर्व पेन्शनधारकांनी प्रस्ताव या 2 महिन्यांच्या पाठीमागे देण्यात आला होता. मुख्यमंत्री साहेबांनी हा प्रस्ताव आता मान्य करत राज्य शासनाची पण पेन्शन वाढवण्यात या ठिकाणी निर्णय आता नवीन वर्षानिमित्त घेतलेला आहे. केंद्र सरकारची पण पेन्शन वाढवण्यात आल्या आणि राज्य सरकारची पण आता पेन्शन या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. आता बघा, पेन्शन वाढीची आता मागच्या 2 ते 3 वर्षापासून पेन्शन का वाढ झाली नाही तर सरकारकडे पाहिजे तेवढा निधी नव्हता, त्यामुळे हे पेन्शन तुमची वाढवलं नव्हतं. परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला आता या ठिकाणी 9,000 कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी मिळालाय. त्यामुळे आता दोन्ही पण सरकारने मोठा निर्णय घेतलाय. एकंदरीतच तुमच्या वयानुसार तुमची पेन्शन वाढणार आहे. तुमचं वय सध्याला 70 आहे का 60 आहे का 65 आहे का 80 आहे का 85 आहे का 75 आहे, या सगळ्या वेगवेगळ्या पत्तीच्या वयानुसार पेन्शन आता तुम्हाला जानेवारीपासून वाढवून मिळणार आहे. त्यासाठी लक्ष देऊन बघा तुमचं वय आता नेमकं किती आहे आणि पेन्शन तुम्हाला या ठिकाणी आता सध्याला किती मिळत्या आणि त्यामध्ये वाढवून आता तुम्हाला किती पेन्शन मिळणार आहे. जो काय प्रस्ताव होता त्या प्रस्तावाअंतर्गत कोणत्याही बँकेतून आता इथून पुढे पेन्शन घेण्यासाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आल्या. ती म्हणजे तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आल्या. ती सुद्धा तुम्हाला पुढे लगेच सांगतो. परंतु तुमची पेन्शन किती वाढणार आहे ती सुद्धा सांगतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या पेन्शनधारक आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आल्या. तुम्ही ज्यावेळी पेन्शन काढायला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाता त्यावेळी नेहमी तुम्हाला गर्दी असलेलं बघायला मिळत असतं. तरी ही गर्दीचा त्रास पेन्शनधारकांना होतो. तर ही गर्दी आता पेन्शनधारकांना अडचण निर्माण करत होती. कारण यावेळी काय झालं की अनेक पेन्शनधारक चक्कर येऊन सुद्धा पडलेले होते. त्यामुळे आता जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी एक नवीन सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडियाने कोणती सुरू केल्या नक्की बघा। आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे पेन्शन घेण्यासाठी जातात, यामध्ये तरुण वयातील मुलं, त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे पैसे, 30 वयावरील जे काही नागरिक असतील तर ते सर्वच या ठिकाणी स्टेट बँकेमध्ये उभा असतात। त्यामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनबाबत चौकशी व्यवस्थित करता येत नव्हती, तसेच त्यांची पेन्शन काढण्याबाबत त्यांना रांगेत उभारावं लागत होतं। तर ही जी अडचण होती तर ती केंद्र सरकारने दूर केली आहे। आता तुम्हाला काही थोड्या दिवसामध्ये ही सर्व अडचण तुम्हाला आता दूर होणार आहे। यासाठी सरकार काय करणार आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक सेपरेट काउंटर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी पेन्शनधारकांना आता सुरू करण्यात येणार आहे। कधी सुरू करण्यात येणार आहे? जानेवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे पेन्शनधारकांनो, तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही पेन्शन काढण्यासाठी आता तुमच्या बँकेला तुम्ही आता वेगळं काउंटर्स खोलल्याने तुम्ही पाहिजे त्यावेळी आता तुमच्या सोयीनुसार कोणत्याही गर्दीशिवाय पेन्शन या ठिकाणी तुम्ही काढू शकणार आहे। तसेच या ठिकाणी तुम्हाला जर आता पेन्शन काढण्यासाठी कंटाळा येत असेल तर 60 वयावरील सरकारी पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून आता मोबाईलवर तुम्हाला फोन सुद्धा स्टेट बँकेत करता येणार आहे आणि स्टेट बँकेत तुमची पेन्शन जमा झाल्या का, पेन्शन या ठिकाणी आता किती काढली आहे याबाबत स्टेटमेंट सुद्धा आता चौकशी करण्यात आल्या। आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या पेन्शनधारकांची किती पेन्शन वाढवण्यात आल्या ते पण सांगतो। आता तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन बघा। या ठिकाणी पेन्शनधारकांना आजी माजी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याकरिता या ठिकाणी जानेवारी ही तारीख महत्त्वाची असणार आहे, कारण केंद्र व राज्य सरकारने दोघांनी मिळून नवीन वर्षाचं गिफ्ट देण्याचं ठरवलंय। बघा तुमची पेन्शन आता किती वाढणार आहे त्या संदर्भातील एक अपडेट सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता या ठिकाणी महागाईच्या सवलती 4% या ठिकाणी वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता। DR मध्ये या ठिकाणी वाढ झाल्यामुळे निवृत्ती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। उदाहरणार्थ, केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा या ठिकाणी 40,000 रुपये या ठिकाणी पेन्शन मिळत असेल तर त्यांना 42,000 रुपये या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि राज्य सरकारची पेन्शन 16,800 जर मिळत असेल तर ताज्या वाढीनुसार त्यांना दरमहा 18,446 रुपये इतकी पेन्शन वाढ मिळणार आहे। राज्य सरकारची सुद्धा पेन्शन वाढीबाबत अजून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु जानेवारी 2026 या नवीन वर्षामध्ये पेन्शनधारकांसाठी ही आता या ठिकाणी पेन्शन वाढीचा प्रस्ताव आता मान्य करण्याची शक्यता आहे। कमीत कमी 3 ते 4% पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यात येऊ शकते असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। बघूया आपण जानेवारी 2026 ला पेन्शनधारकांची नेमकं पेन्शन आता किती वाढून मिळेल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।